चल मला हे सुद्धा मान्य आहे की तुझा स्वभावच असा आहे की तू खूपदा प्रेमात पडतेस, पण नेहा कुठेतरी कोणासाठी तरी ऍडजस्टमेंट करावी लागते, थांबावं लागतं ना कुठेतरी. बघ थांबले मी. शी, अगं तुला काहीच वाटत नाहीये नेहा. आशिषला कळलं तर काय होईल कल्पना येते तुला? तुला हे जे आज सगळं छान छान आणि गुडी गुडी वाटतंय ना, सगळं डिस्ट्रॉय होऊन जाईल. एकमेकांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार आपण. मान्य मान्य की मला बॉयफ्रेंड आहे म्हणजे माझी बाजू पडती हवी, पण मला केवळ बॉयफ्रेंड आहे म्हणजे माझ्या शरीरावर मनावर त्याचा हक्क असं कसं चालेल? आणि हे ठीक आहे की ही गोष्ट आशिषला कळली तर त्याच्या भावना दुखावल्या जातील, पण तो मला जे करतो ना त्याने मला काहीच होत नसेल तर त्याने त्यालाच त्रास होणार आहे. आणि असं कसं आपण एकमेकांच्या जवळ आलो तर तो व्यभिचार, आणि जे तुला किंवा मला खूप आधीपासून वाटतंय ते मानसिके म्हणून चालून जाईल. हा बरोबर. म्हणजे मला उद्या रस्त्यातल्या एखाद्या मुलीची फिगर आवडली तर मी जाऊन किस करायचंय तिला, असंच ना? हो, मनातून जे वाटतंय ते महत्वाचं आहे ना. एवढंच वाटतं का तुला माझ्याबद्दल आणि मला तुझ्याबद्दल? नेहा, आशिष माझा मित्र आहे आणि तू त्याची प्रेयसी आहेस, त्यामुळे मला हे वागणं गैर वाटतं आणि मला गिल्ट मध्ये राहायला आवडणार नाही. पास. हो ठीक आहे. आपण थांबू. त्यात तो जो फ्लॅशबॅक दाखवला ना तो खूप इंटरेस्टिंग वाटला मला. म्हणजे कसं आहे ना की ते खरंच घडत होतं की त्याला केवळ घडावं असं वाटत होतं, कळत नाही. ती जी अनडिमार्केबल लाईन आहे ना ती फार महत्वाची आहे. पण मला ना त्यात ती रडते तो जो पार्ट आहे ना तो जास्त आवडला. म्हणजे तू म्हणतोस ना ती अनडिमार्केबल नाही, ती खरी तिथे अनडिमार्केबल होते. नाहीतर आपल्याला असंच वाटत असतं की हे घडतंच आहे. आणि तू म्हणालास ना ते इथे जाणवलं मला रंगांचं. म्हणजे ती बसली आहे ग्रेइश जीन्स आणि डल क्रीम कलरचा टॉप आणि मागे सगळे लाल पिवळे निळे असे हलते लाईट्स.
तिने पण डार्क कलर घातले असते ना तर तो उदासीचा इम्पॅक्ट नसता आला. ए असं आवडतं मला. मी आणि आशिष असं कधीच नाही वागायचो. त्याला वाटायचं की मी त्याच्या बरोबर आहे म्हणजे त्यांनी माझी काळजी घेतली पाहिजे किंवा कसं वागायचं याचे दाखले दिले पाहिजे. आणि मुलींवरचे टिपिकल जोक्स मारायचे आणि मी सुद्धा काय हे आशिष वगैरे खोटं खोटं. आणि एकटं असलं ना. तू हे का सांगतेस सगळं मला? किती वेळा सांगितलंय मी तुला, आशिष बद्दलच्या तक्रारी मला सांगायच्या नाही. तू हो म्हणलीस त्याला, आता तू हे बोलण्याचा हक्क गमावून बसलीस. पण मी फक्त तुलाच सांगते. पण का? मला का? किती वेळा सांगितलंय मी तुला? नेहा, मला वाटतं की तुला त्रास होऊ नयेत. तू जा, मला अस्वस्थता येते. मी निघते. मी जातीये. हॅलो. अच्छा बोल. नाही नाही. अरे रोज रोज भेटायला काय प्रेयसी आहे का माझी ती? ए तू नंदिनीशी बोल नाही तर मर. मला यापुढे या कारणासाठी फोन करायचा नाही, कळलं? युसलेस. हॅलो. सॉरी. बघ हे नाही आहे शक्य. मग परत परत जाऊ दे. नाही सॉरी, तू आल्यावरच बोलू. नेहा, तुला एक गंमत सांगू का नेहा? अगं पक्षी असतात ना पक्षी, त्यांच्यातही हे डिसिप्लिन असतं. म्हणजे त्यांना एकच जोडीदार असतो. निसर्गात आज काही बंधन आहेत आपल्यावर. माहितीये मला, कुत्रे मांजरे प्राणी आहेत ते. एक मिनिट. तू आपण काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे शक्य नाही आहे. कारण आपण काही वेगळ्याच जबाबदाऱ्यांना बांधील आहोत. आणि रिलेशनशिप्स आर जस्ट पार्ट ऑफ इट. फक्त एक हिस्सा. त्यामुळे तू तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर. तुला जे आवडतं ते कर. आणि गौतम, हे बघ, तू बरोबर असलास ना की माझा अभ्यास काम सगळं व्यवस्थित होतं. मी आपोआपच मनापासून करते सगळं. मी जे सांगतोय ते कळत नाहीये तुला. अगं ती पांचाली, द्रौपदी. द्रौपदी. त्या द्रौपदीलाही 5 नवरे होते. पण त्याचा प्रायव्हसीचा काय ठरलेला असायचा. त्या काळात ती त्या पांडवाशीच बांधील असायची.
मध्ये कुणी आलं तर शिक्षा व्हायची त्याला. असंच असतं. असंच जर असेल ना तर किती भयानक असेल विचार कर. म्हणजे तिला त्यांच्यातला कोणी एक जास्त आवडत असेल आणि काही भावनिक क्षणी तिला त्याची गरज असेल तर ती ते सगळं सप्रेस करणार. आणि तू मला का सांगतोयस ही उदाहरणं? मला किती त्रास होतोय कळतंय का तुला? अरे पूर्वी पण मी अशीच वागायचे, अगदी स्पष्टपणे नाही, नसेल. मला कळत होतं सगळंच. तू थांब थांब म्हणायचीस, पण ह्याला काही अर्थ आहे का आता? काय काय करू शकणार होता पण या नात्याचं सांग ना. नेहा, तू सांगू शकशील सगळ्यांना गौतमही मला आवडतो म्हणून? हो. हो काय? चुकीचं आहे. अरे आज तुला मी आवडतोय, उद्या काय गॅरंटी तुला दुसरं कोणी आवडणारच नाही? किंवा आशिषच्या आधी जर मी तुला प्रपोज केलं असतं तर तुला आज जे माझ्याबद्दल वाटते तेच आशिष बद्दल वाटलं असतं? नाही नेहा, मी तरी असं कुठेही पाहिलेलं नाही. हो, असंही झालं असतं, रात्र असंच झालं असतं. आणि हे बघ, चूक अनैतिक असं काही नसतं. इट इज ह्युमन टेंडन्सी, इट्स नॅचरल. ठीक आहे, मी उद्या खून करतो आणि म्हणतो इट्स ह्युमन टेंडन्सी. ओके, खून करणं एवढं वाईट घडलंय का तुझ्या आयुष्यात? हे बघ नेहा, कदाचित म्हणजे आपल्याकडे चॉईस आहे ना म्हणून असेल. पण तू समजा एखाद्या ट्रॅडिशनल घरातून आली असतीस किंवा मागच्या पिढीतच जन्माला आली असतीस तर मुकाट्याने सहन केलं असतंच ना सगळं. समज की असं आहे आणि सोड मला. मी धरून ठेवलं नाहीये तुला. आणि हे बघ, असं नसतं की मी या पिढीत आहे म्हणजे मी स्वैराचार वगैरे करते. हे पूर्वी पण होतं आणि जास्त खोटारडेपणा होता त्याच्यात. एवढं आशिष अण्णा काका करतो, त्यांनी दुसरी बाई ठेवली आहे, तिलाही मुलं आहे. माझ्या आईचंही लग्नाआधी अफेअर होतं. लग्नाला विरोध होता म्हणून बाबांशी लग्न लावावं लागलं. हा, पण इतकी वर्ष संसार केलाय त्यांनी. हो केला ना, हा, तसं आपणही करू. नाही, माझा विश्वास नाही तुझ्यावर. हेच खरं कारण आहे ना. मी निघते. नेहा, नेहा, तसं नव्हतं का म्हणायचं मला? सॉरी. बघ, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझंही आहे, पण हे शक्य नाही आहे. जाऊ दे ना गौतम. ठीक आहे, ठीक आहे, मी सोडून देतो सगळं. जॉब, ऍडव्हर्टायझिंग, घरदार सगळं सोडून देतो, बर्बाद होऊन जातो. ठीक आहे, आपण दोघंही बर्बाद होऊन जाऊ. आणि खायचं काय? ए, खायचं काही? भूक लागली. मला पण घरात काहीच नाही खायला. हा, तांदूळ आहे, बस डाळ पण आहे.
खिचडी करायची? हजारदा सांगून तू तेच तेच करतोस ना म्हणून. अगं पण तू चिड मी सांगितलं होतं ना तुला. काय कशाला आलं शूटिंगच्या इथे उगाच 10 जण विचारतात. तरी मी म्हंटल होतं तुला काय की प्रोफेशनल ठिकाणी नाही यायचं आणि प्रोफेशनलच राहायचं. अगं हो, पण मी भेटायला आलो होतो ना तुला नुसता. हे बघ आता भेटायला पण यायचं नाही का मी तुला? हे बघ चायला ना एकतर तू उशिरा येतेस आणि आता वर माझ्यावर चिडतीयस. हे बरोबर नाहीये. हे बघ एरवी मुली वाट बघतात, मुलं उशिरा येतात. आशिष कळत नाहीये का तुला? काय हे बघ ऐक, बोल. मला मला कुठली कमिटमेंट किंवा जबाबदारी ऍज नकोय. मला कुठलंही लग्न वगैरे म्हणजे अगं हो, पण असं कुठे काही म्हटलंय का मी? हे काय आहे आशिष? अगं हे इतकं गोड गिफ्ट आहे आणि गिफ्ट पण द्यायचं नाही का मी तुला? तेच ना का आपलं ठरलं होतं आशिष, जेवढं आहे तेवढं राहू द्यायचं. हा गरज असेल एकमेकांना ते मग ठीक आहे. अच्छा, म्हणजे फक्त त्यासाठीच? शिट नाही, गरज म्हणजे मदत सपोर्ट काहीही ना. पण मला नाही वाटत आता की ए नंदिनी, चायला तू उगाच चिडतीयस. हे बघ खरंच एवढं काही झालेलं नाही अगं. हे बघ आशिष, तुझ्यासाठी नसेल एवढं काही, पण मला नाही आवडत. मला कुणी इतके वाजताच ये, असंच कर तसंच कर, आणि विशेषतः माझ्या प्रोफेशनल कामात ढवळाढवळ केली. मला नाही आवडत. बर बर ठीक आहे, लक्षात राहील माझ्या हे हा, सगळं. ठीक आहे. ओके सॉरी, आय डोंट मीन टू हर्ट यू, पण बरेच दिवस झालेत ना आशिष, आता माझ्या लिमिटच्या बाहेर जायला लागते. चल दे दे. हे आत्ता घेते मी, पण नॉट अगेन ना आशिष. चलो बाय आशिष, बाय बाय. अगं इथे माझा काय प्रॉब्लेम झालाय? ए हाय गौतम. हाय, हाय. कसा आहेस? अरे मस्त आहे मी यार, मजेत आहे. चायला तू भेटत नाहीस आजकाल. अरे त्या धनेश दिवाणच्या ऍडव्हर्टायझिंग फर्मला जॉईन झालोय ना. ग्रेट. वेळ मिळत नाही. चायला मला वाटलं काय प्रेमात वगैरे पडलायस की काय? नाही पण बरं आहे यार तुझं. ही अशी ना लफडी नाही, साला ना 10 प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यापेक्षा खरंच बरं आहे आपलं एकला चालू रे. काय रे मग हे प्रॉपर आहे का आपलं असंच? काय? अरे हे म्हणजे हे तुझं जॉबचं म्हणजे रेग्युलर एम्प्लॉई आहेस का आपला असाइनमेंट्स पुरता तिथे? अच्छा हा, नाही जॉब रे. काय साला मारून ठेवतो ना आमची. साला प्रोफेशनल कामात मारली गेली ना तरी हातात कॅश पडते हो, कॅश. इथे ना इथे सगळंच इमोशनल होऊन बसतं. असं काय बोलतोयस? अरे माझ्या अण्णा काकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं रे. कसे आहेत आता? अरे जाम वाईट आहे अवस्था. म्हणजे ना पेपर वाचता येत ना टीव्ही बघता येत. सॉलिड कंटाळतात रे ते. या वयात सुद्धा आता इतके ऍक्टिव्ह होते ना, त्यामुळे हे आता असं विश्रांतीसाठी वगैरे घरी बसायचं जाम कंटाळतात. हे पण मी आजकाल रोज जातो ना त्यांच्याकडे, एव्हरीडे. ए, नंदिनी भेटली होती का रे इतक्यात? नाही रे, म्हणजे नाही तशी भेटली नाहीये मला खरं तर. पण गौतम तू हे मला का विचारलंयस? नाही रे, तो तिचा बॉयफ्रेंड आहे ना मनीष, तो सारखा फोन करतो मला, तिला सांग म्हणून. वाट आलाय. ए बाबा, अरे आता तो तिचा बॉयफ्रेंड नाहीये, कधीच ब्रेकअप झालं त्यांचं. हा. काय रे, काय झालं? हा, मला वाटलं गाडीला विसरलो मी चावी. सो व्हॉट्सअप?
मी निघतो. अरे थांब रे, थांब, जाशील. नाही, काम आहे. ए गौतम, मला माहितीये तू आजकाल का नाही भेटत आहेस ते. काय म्हणजे काय म्हणायचंय तुला? ए अरे यार गौतम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मागे ते आपल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या प्रोजेक्टच्या वेळेस मी जरा थोडा जास्तच बोललो होतो. मला खरंच तसं इंटेन्शन नव्हतं काही, पण नाही रे, असे कितीदा भांडलोय आपण. चल आता टाकीन घरी चक्कर. काकूंच्या हातचे जेवलो नाही बऱ्याच दिवसात. ग्रेट. बोल, कधी येतोयस रे? अरे जरा भेटच जा रे यार, असं आतमधनं. अरे असं काय करतोस? हे गौतम, चायला तुला एक जोक सांगू? सांग ना. एक हाय